नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, सध्या मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर मागच्या 8 दिवसांमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही सोशल मीडियामध्ये, तर सोशल मीडियामध्ये रील्सच्या माध्यमातून म्हणा किंवा छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा आणि दलित हा सुद्धा वाद सुरू करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. आणि हे सगळं 2024च्या निवडणुकांसाठी चालू आहे. इथं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये एक अदृश्य शक्ती अशी काम करत असते, जी नेहमी समाजामध्ये तेढ किंवा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करते, आणि तेही त्यांचे एक उद्दिष्ट ठेवून. तर याच उद्दिष्टानुसार 2024ला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्याला या जातीय समीकरणाचा फायदा व्हावा, त्याचबरोबर या जातीय आणि धार्मिक गोष्टींचा वादांचा फायदा व्हावा, यासाठी ही अदृश्य शक्ती आता पुन्हा एकदा कामाला लागलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ही अदृश्य शक्ती कामाला लागते तेव्हा तेव्हा ती इथल्या सामाजिक सलोख्याचं वाटोळं करते, इथला सामाजिक सलोखा संपुष्टात आणते आणि महाराष्ट्राला नव्हे तर या पूर्ण भारतालाच ती संघर्षाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवते. आणि हे प्रत्येक वेळी ठरलेलं आहे, आतापासूनच नाही, याचा इतिहास आहे, अगदी 2000-5000 वर्षापासूनचा याचा इतिहास आहे. ही अदृश्य शक्ती आपल्याला ओळखता येत नाही, कारण ती आपल्याला दिसत नाही. तिचा हल्ला दिसतो, तिचं सगळं दिसतं, पण ते नेमकं कोण केलं, कसं केलं ते जाणवत नाही, कारण ही भूतासारखी काम करते. भूत जसं नसतं किंवा आपल्याला दिसत नाही, पण ते त्याचा कार्यक्रम करून जातं, असं आपण गोष्टीमध्ये ऐकतो. अगदी तशीच ही अदृश्य शक्ती कामाला असते, जी आपल्याला दिसायला तर दिसत नाही, पण ती काम मात्र निश्चित करते. आता ही अदृश्य शक्ती 2024 साठी महाराष्ट्रामध्ये संघर्ष घडवून आणणार हे अटळ आहे. कारण की यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर 2014 असेल, 2019 असेल, या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अचानकपणे धर्माधर्मात, जाती जातीमध्ये, हिंदू मुस्लिम, मराठा बौद्ध असे काहीतरी संघर्ष उद्भवतात आणि त्याला कारणही तशीच असतात. पण या संघर्षातून महाराष्ट्राला कोण वाचवू शकतो, ज्याला आपण पूर्वगामी महाराष्ट्र म्हणतो, जो प्रगत महाराष्ट्र म्हणतो, जो सामाजिक सलोख्यासाठी, सांस्कृतिक आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो, या महाराष्ट्राला या संघर्षातून 2024च्या निवडणुकीपूर्वी कोण वाचवू शकतं, अशी कोणती व्यक्ती आहे किंवा असा कोणता पक्ष आहे, याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात प्रामुख्याने जे पक्ष आहेत ते सगळ्यात मोठा पक्ष किंवा सध्याचा सगळ्यात मोठा पक्ष जर म्हणलं तर बीजेपी, बरोबर आहे. त्याच्यानंतर बीजेपी, त्यानंतर आहे काँग्रेस, आणि त्याच्यानंतर 2 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना. पहा, मी काय म्हणतोय परत लक्षात घ्या. 1 बीजेपी, 1 काँग्रेस, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना आणि मनसे एक, असे काही महत्वाचे पक्ष आहेत. तर या पक्षांकडून महाराष्ट्राला वाचवण्याची अपेक्षा आहे का किंवा महाराष्ट्रातला संघर्ष थांबवण्याची अपेक्षा आहे का? मुळीच नाही. कारण त्या इनविजिबल शक्ती ज्या काम करत आहेत त्या याच सगळ्यांच्या इशाऱ्यावर काम करतात असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण यांनाच 2024च्या निवडणुकीमध्ये राजकीय फायदा हवा आहे. म्हणूनच सध्या जी परिस्थिती आहे, ओबीसी मराठा असेल किंवा मग मराठा दलित असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत त्यांना जी इनविजिबल शक्ती पेटवण्याचं काम करत आहे ती सगळी यांच्याच इशाऱ्यावर करत असते. आता तुम्ही म्हणाल, सर तुमच्याकडे कोणताही म्हणजे हे नसताना, कोणत्याही प्रकारचा सबूत नाही, पुरावा नाही, तरी तुम्ही आरोप करताय. आरोप करत नाही, तर मी हे फक्त सांगतोय तुम्हाला की असं का घडतंय. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जातीय समीकरणासाठी ह्या सगळ्या गोष्टी का घडतात, आणि तो इतिहास जर पाहिला तर तुम्हाला कळेल की या गोष्टीचे पुरावे नसतात, हल्ला कोण करतोय ते दिसत नाही, पण घटना नेमक्या घडत जातात. मग आता अशा वेळेला महाराष्ट्रासमोर एक आश्वासक पर्याय आहे. तो पर्याय, आणि तो पर्याय का आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत पाहणं. कारण मी नुसता पर्याय सांगितला तर तो तुम्हाला पटणार नाही की हा पर्याय खरंच महाराष्ट्राला या संघर्षापासून वाचवू शकतो का, किंवा त्यांच्यावर एवढा आपण विश्वास करू शकतो का, हे तुम्हाला पटणार नाही, बरोबर आहे. म्हणून ते का वाचवू शकतात त्याची कारण सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा की आता जो पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे तो आहे बाळासाहेब आंबेडकर. पहा, माननीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आहेत, सर्व आहेत, आणि ते हा संघर्ष म्हणजे टाळू शकतात किंवा या संघर्षातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढू शकतात. मी असं का म्हटलं, याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. 2015-16ला जेव्हा महाराष्ट्रात मूक मोर्चे निघाले मराठा आरक्षणासाठी, 58 मोर्चे झाले, लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले, जवळपास याच्यामध्ये 2.5 कोटी लोकांनी सहभाग नोंदवला होता. आणि त्याच वेळेला सदावर्ते नावाचं एक वकील, ज्यानं काय केलं होतं, प्रतिमोर्चे काढण्याची घोषणा केली, आणि अशा चौताळलेल्या आवाजामध्ये आणि अशा भयानक अशा आक्रमक शैलीमध्ये त्यांनी दलित बांधवांना आवाहन केलं की हा आपल्यावरचा अन्याय आहे, यांना काय असं तसं करून आपण आता प्रतिमोर्चे काढूया, ढमकं करू टमकं करून, म्हणून मराठा विरुद्ध दलित अशा प्रकारची भांडणं लावण्यासाठी किंवा संघर्ष पेटवण्यासाठीच्या एक प्रकारे प्रतिमोर्चा काढण्याचं आवाहन केलं. आता हे आवाहन केल्यानंतर
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली तर दलित बांधव सुद्धा त्यांच्या चितावणीला किंवा त्यांच्या भाषणाला, कारण आपल्याकडे काय आहे, राजकीय प्रगल्भता आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्यामुळे आपले तरुण म्हणजे केवळ दलितच म्हणून नाही तर बहुजन, मराठा असतील, ओबीसी असतील, सगळ्याच 18 पकड जातीतले जे तरुण आहेत ते तरुण लगेचच्या लगेच कोणीतरी राजकीय किंवा एखादी काहीतरी गोष्ट असते आणि ते लगेच बोलतात आणि त्याच्यावर आपण आक्रमक होतो. हा आपला स्वभाव आहे. आपण म्हणजे प्रतिक्रियावादी असल्यामुळे आपल्याला ते आपल्या मुळातच आहे. मग लगेच त्यांच्याप्रमाणेच काय झालं की काही दलित तरुणांनी बांधवांनी प्रतिमोर्चासाठी एकत्र यायला सुरुवात केली. प्रतिमोर्चाचं नियोजन झालं आणि जर समजा महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मूक मोर्चे निघाले मराठ्यांचे, त्याचप्रमाणे जर त्याच रस्त्यावर प्रतिमोर्चे निघाले असते तर महाराष्ट्रातली परिस्थिती काय झाली असती याची आपल्याला कल्पना करवत नाही. कारण लोकांचा मूळ उद्देशच तो होता, या लोकांचा सगळ्यांचा, या इनविजिबल शक्तीचा, जी की सदावर्तेच्या रूपाने बाहेर आली होती, त्या लोकांचा उद्देशच हा होता की महाराष्ट्रामध्ये मोर्चांसोबत प्रतिमोर्चे निघावेत आणि दोन समाजामध्ये काहीतरी संघर्ष निर्माण व्हावा आणि त्यातून महाराष्ट्राचं जे आतापर्यंत टिकवलेलं सामाजिक ऐक्य आहे, सामाजिक सलोखा आहे, त्या सामाजिक ऐक्याला आणि सलोख्याला तडा जावा आणि महाराष्ट्रामध्ये जातीजातींमध्ये भेदभाव निर्माण व्हावा, हे त्या मागचा उद्देश होता. पण बाळासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेला काय केलं की हे सगळे प्रतिमोर्चे निघण्याची तयारी सुरू झाली, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, त्याच वेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी एक परिषद घेतली, पत्रकार परिषद, आणि तिच्यामध्ये असं सांगितलं की दलित बांधवांना त्यांनी आवाहन केलं आणि सांगितलं की मराठे जे काही करत आहेत किंवा मराठा समाज जो त्यांची मागणी मागत आहे तो अत्यंत शांततेनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक हक्क, न्यायानुसार, संविधानानुसार आणि राज्यघटनेत दिलेल्या अधिकारानुसार ते त्यांची मागणी मागत आहेत. ते कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा दुसऱ्या धर्मावर काही अडचण किंवा जातीवर कोणाला त्रास होईल अशा पद्धतीची त्यांची कोणतीही भावना नाही. ते त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढत आहेत. त्यांना आपला पाठिंबा असला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांनी दलित बांधवांना, दलित तरुणांना, की तुम्ही कोणत्याही प्रकारे प्रतिमोर्चे काढू नका, कारण यांनी काहीही साध्य होणार नाही. मुळात मराठ्यांचे मोर्चे हे त्यांच्या न्याय हक्कासाठी आहेत, त्यामुळे आपल्या न्याय हक्कावर एकतर गदाई येत नाही आणि आपण आणि ते जर एकत्र राहिलो तर इथल्या ज्या शक्ती आतापर्यंत आपल्याला भांडणं लावत आलेल्या आहेत त्या शक्तीपासून आपली सुटका होईल आणि आपण एकत्र आलो तर आणखी चांगल्या प्रकारे आपण आपल्या न्यायासाठी लढू शकतो, असं जेव्हा सांगितलं आणि दलित बांधवांना, तरुणांना शांततेचं आवाहन केलं, तेव्हा प्रतिमोर्चाची संकल्पना जाग्यावर फसली, तिच्यातली हवा सगळी निघून गेली आणि मग प्रतिमोर्चे निघू शकले नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी ठरवलं होतं की अशा प्रकारचे प्रतिमोर्चे निघायला पाहिजे आणि मग मोर्चा आणि प्रतिमोर्चाचा संघर्ष व्हायला पाहिजे, अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडला नाही. म्हणजेच त्यावेळेला जर समजा बाळासाहेब आंबेडकरांना असं वाटलं असतं की हे सगळा दलित समाज मला माझ्याकडे पाहिजे, मतदान म्हणून पाहिजे, माझ्या दावणीला पाहिजे, किंवा ते जर खरंच बी टीम असती भाजपची आणि त्यांना जर समजा याच गटात सहभागी व्हायचं असतं तर त्यांनी एक भाषण घेऊन सांगितलं असतं की हा आपल्यावर अन्याय व्हायला आणि चला आपण प्रतिमोर्चे काढायचे, तर त्यांचे सुद्धा लाखोंच्या संख्येने प्रतिमोर्चे निघले असते. पण निघाले नाही, कारण बाळासाहेबांचं वैयक्तिक मत काही असो किंवा राजकीय त्यांनी समजा काही तडजोडी स्वीकारल्या असतील नसतील, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्यांचा आतापर्यंत इतिहास पाहता एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बाळासाहेब आंबेडकर हे कधीही सामाजिक सलोखा किंवा सामाजिक ऐक्य भंग होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात. महाराष्ट्रात सामाजिक संघर्ष होणार नाही आणि त्यामध्ये बहुजनांचे किंवा गोरगरिबांचे, सर्वसामान्यांचे लेकरं त्यांची डोकी फुटणार नाहीत किंवा त्यांना तुरुंगवास होणार नाही, त्यांचे आयुष्य बर्बाद होणार नाही, त्यांचे कुटुंब बर्बाद होणार नाहीत, यासाठी ते पुरेपूर काळजी घेतात. म्हणून सध्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रामधले हे जे सगळे पक्ष आहेत, मुख्य सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, या एकाही पक्षामध्ये तेवढी प्रगल्भता नाही आणि ते मुद्दामून या सगळ्या गोष्टींचे राजकारण करून निवडणुकींसाठी लोकांना आपापसात लढवत आहेत. पण बाळासाहेब एकमेव असे व्यक्तिमत्व आहेत, बाळासाहेब आंबेडकर, जे की या सगळ्या संघर्षांना, या संघर्षाला थांबवू शकतात. या संघर्षाने होणाऱ्या वाटोळ जे होणार आहे महाराष्ट्राचं त्याला थांबवू शकतात. सामाजिक सलोख्य आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवू शकतात. म्हणून ते एक मला आशा स्थान वाटतं. त्याचबरोबर मागच्या काही कालावधीमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला चांगला सपोर्ट केला. मराठ्यांसाठी ते रस्त्यावर सुद्धा आले, त्यांनी परिषदा सुद्धा घेतल्या वेगवेगळ्या, त्यांनी जरांगे पाटलांशी भेट घेतली, त्यांनी मागे संभाजीराजांशी भेट घेतली आणि खरंच मला एक असं वाटतंय की या सगळ्या वातावरणामध्ये काहीतरी बहुजनांचं भलं होईल. म्हणून आपण सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांना बी टीम म्हणण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांचे जे प्रयत्न आहेत आतापर्यंत ते समजून घेणं खूप महत्त्वाचं. मी असं म्हणत नाही की तुम्ही याला मतदान करा, त्याला मतदान करा, मला मतदानाशी काही घेणदेण नाही, पण मी वस्तुस्थिती सांगतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव आश्वासक चेहरा आहेत जे इथला संघर्ष टाळून महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य सुदृढ करू शकतात. थांबतो इथं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त धन्यवाद.